आहे ते आपल्याला श्रद्धा किंवा आपल्या जीवनामध्ये प्रेम कसं निर्माण होईल भगवंताप्रती याविषयी मार्गदर्शन करतात. चौथा पाचवा श्लोक जो आहे तो आपल्याला साधू संग कसा केला पाहिजे याच्यामध्ये आपण ददाती प्रति गृणाती गुह्यम आख्याती पृच्छामी असे अनेक श्लोक पाहिले. सातवा श्लोक जो आहे तो भजन क्रिया करत असताना आपला भाव काय पाहिजे आणि काल आपण चर्चा केली. आठवा श्लोक की कशा प्रकारे आपल्याला जे आहे नामाप्रती, गुरुप्रती, धामाप्रती किंवा ब्रजवासी यांच्या प्रती आपल्याला आसक्ती पाहिजे याविषयी आपण चर्चा केली. जसं काही आचार्यांच्या मध्ये पहिला जो श्लोक आहे तो मध्यम अधिकाऱ्याचे लक्षण आहे. दुसरा आणि चौथा जो श्लोक आहे, दुसरा तिसरा आणि चौथा हे एका भक्ताचा बाह्य व्यवहार कसा असतो त्याविषयी आपण पाहिलेला आहे. पाचवा आणि आठवा जो श्लोक आहे 5, 6, 7, 8 हे भक्त अंतर्दृष्टीने कसा असावा तर याविषयी आपण चर्चा केली. आणि आज आपण 9, 10, 11 श्लोक यावर चर्चा करणार आहोत. योग्य व्यक्तीला किंवा दिव्य गोष्टींना मनातून आदर करता आला पाहिजे तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत. भक्तसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी देखील या 9, 11 श्लोकांवरती विश्लेषण दिलेलं आहे. पहिल्या श्लोकामध्ये वेग, कोणत्या वेगांवर आपल्याला नियंत्रण करायचं ते आपण चर्चा केली. दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्या म्हणजे जे दोष आहेत की काय दोष आहेत ते आपण पाहिले. तिसऱ्या श्लोकामध्ये कोणते 6 गुण आत्मसात करणे आवश्यक आहे याची चर्चा आपण केली. चौथ्या श्लोकामध्ये भक्तांशी आपण कसं आदान प्रदान केलं पाहिजे त्याची चर्चा केली. 5व्या श्लोकामध्ये आपण कशा प्रकारे भक्त जो आहे 3 प्रकारचे भक्त असतात, कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी, आणि कशा प्रकारे आपण मान देणं अमाननीय असलं पाहिजे हे आपण 5व्या श्लोकामध्ये पाहिलं. 6व्या श्लोकामध्ये दृष्टी, भगवंतांना कसे पाहावे याविषयी आपण चर्चा केली. 7व्या श्लोकामध्ये नामाप्रती स्वाद, नाम रुची कशी वाढेल तर त्याविषयी चर्चा केली. आणि 8व्या श्लोकामध्ये म्हणजे कालच्या श्लोकामध्ये आपली इच्छा काय पाहिजे, वृंदावन मध्ये राहण्याची इच्छा आपली पाहिजे तर या विषयावर आपण चर्चा केली. आणि मग वृंदावन मध्ये आपण वास कसा करू शकतो, धामवास कसा करू शकतो, आपण अनुगत्य राहिलं पाहिजे. जे ब्रजवासी आहेत म्हणजे भगवान कृष्णाचे भक्त गुरु यांच्या आदेशांचा अनुगत्य ज्यावेळी आपण होऊ त्यावेळी नक्कीच आपण वृंदावन मध्ये वास करू. वृंदावन मध्ये वास करणे म्हणजे शरीराने वास करणे नाही तर आपण आपल्या हृदयाने, मनातून वास करणे हे वृंदावन वास आहे. तर हे आपण काल चर्चासत्रामध्ये पाहिलं. आज आपण 9वा श्लोक की जे पवित्र स्थान आहे राधाकुंड याच्याविषयी आज आपण चर्चा करू. त्यानंतर 10व्या श्लोकामध्ये विश्वास, हे राधाकुंड जे आहे ते परमधाम आहे, त्याच्यावरती विश्वास कसा येईल आपल्या हृदयामध्ये तर त्यासाठी विशेषतः 10व्या श्लोकामध्ये कर्मी, सकाम कर्मी किंवा विकर्मी, त्यानंतर ज्ञानी आणि भगवंतांना भक्त का प्रिय आहे आणि भक्तामध्ये देखील टॉपमोस्ट कोण आहे तर त्याविषयी चर्चा होणार आहे. आणि 11व्या श्लोकामध्ये विशेष स्थान ब्रह्मांडामध्ये राधाकुंड आहे आणि मग राधाकुंडच्या ठिकाणी आपल्याला वास करण्यासाठी काय करावं लागेल तर याविषयी आपण चर्चा करू. खर तर हे जे नंतरचे 3 श्लोक आहेत विशेषतः 9, 10, 11 इव्हन 8 जरी म्हटलं तरी या श्लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फार उच्च स्तराची भक्ती करावी लागेल, ज्याला उत्तम अधिकारी स्तर म्हटला जातो. आणि ही भक्ती आपल्याला करायची आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर आज आपण या श्लोकाला चर्चा करू, श्लोकाची सुरुवात करूया.
9वा श्लोक आपण वाचणार आहोत. वैकुंठ जनितो वरा मदपुरी तत्रापि रसोस्वादम. श्लोक जरा कठीण आहे. वृंदारण्यमुदार पाणी रमणात वैकुंठा जनितो वरा मदपुरी तत्रापि रासोस्वाद. वृंदारण्यमुदार पाणी रमणा तत्रापि गोवर्धनम. राधाकुंडमिह पपि गोकुलपते प्रेमामृतप्लवनात्. कुर्यादस्य विराजतो गिरितटे सेवां विवकिं नक. भाषांतर. मथुरा नामक पवित्र नगरी वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तिथे भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता. मथुरा नगरीपेक्षा वृंदावन चे दिव्य अरण्य श्रेष्ठ आहे, कारण श्रीकृष्णाने तिथे रासलीला केली होती. आणि वृंदावन पेक्षा गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे, कारण श्रीकृष्णाने आपल्या दिव्य हाताने तो वर उचलला होता व त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रेमलीला रचल्या होत्या. या सर्वांपेक्षाही श्री राधाकुंड श्रेष्ठ आहे, कारण ते ठिकाण गोकुलपती श्रीकृष्णांच्या प्रेमामृताने तुडुंब भरून गेले आहे. मग असा कोण बुद्धिमान मनुष्य आहे जो गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्थित असलेल्या या दिव्य राधाकुंडाची सेवा करणार नाही. मूकं करोति वाचालम पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्री गुरुदीनतारिणं परमानंद माधवम श्री चैतन्य ईश्वरम. तर कोण वाचेल याचं भाषांतर तात्पर्य? अरे बोल मी वाचू का हरेल प्रभूजी? प्रभू, हरेल प्रभू वाचा. दीपक प्रभू. आध्यात्मिक जगत वैकुंठ लोक भगवंताच्या संपूर्ण सृष्टीच्या 3/4 इतके पसरले आहे व हा प्रदेश सर्वोत्तम समजला जातो. भौतिक जगतातून आध्यात्मिक जगत स्वभावतः श्रेष्ठ आहे, तथापि मथुरा आणि आसपासचा प्रदेश हा जरी भौतिक जगात प्रगट होत असला तरी त्याला वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ समजले जाते, कारण स्वयं पुरुषोत्तम भगवान यांनी तेथे अवतार घेतला होता. वृंदावनाच्या अंतर्गत भागातील अरण्य मथुरेपेक्षाही श्रेष्ठ मानले जाते, कारण तेथे भगवंतांच्या लीलाकरिता प्रसिद्ध असलेले तालवन, मधुवन, आवाज येतो का कोहलावन सगळ्यांना? ओके, येतो. यस दीपक. इत्यादी 12 वने आहेत. याप्रमाणे वृंदावन अरण्याच्या अंतर्भाग सगळ्यांना जातो. जरी मथुरेपेक्षा श्रेष्ठ मानला गेलेला असला तरी या वनाहून गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे, कारण श्रीकृष्णांनी देवांचा राजा इंद्र याने क्रोधित होऊन केलेल्या मुसळधार पावसापासून व्रजवासियांचे रक्षण करण्यासाठी आपल्या कमळासारख्या हाताने गोवर्धन पर्वताला छत्रीसारखे उचलले होते. याच गोवर्धन गिरीवर श्रीकृष्ण आपल्या मला थोडा तुमचा आवाज येत नाहीये, तर शेवट पूर्ण पॅराग्राफ वाचायचा, पूर्ण पेज कंटिन्यू करायचं. ओके बरोबर. ओके. याच गोवर्धन गिरीवर श्रीकृष्ण आपल्या गोपमित्रांसह गायी चारतात व तिथेच ते आपल्या प्रियतम श्री राधेसह प्रेमलीला करतात. गोवर्धनांच्या पायथ्याशी असलेले राधाकुंड वरील सर्वांहून श्रेष्ठ आहेत, कारण त्या ठिकाणी कृष्ण प्रेम दुधडी भरून वाहते. उच्च कोटीचे भक्त राधाकुंडाजवळ निवास करण्यास प्राधान्य देतात, कारण हे स्थळ राधा आणि कृष्ण यांच्या रतिविलांच्या अनेक स्मृतींचे स्थान आहे. आई बोल प्रभूजी. कंप्लीटेड. कंटिन्यू. यस प्रभूजी एकच पेज वाचायचंय, दोन्ही पेज वाचायचं. मला तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. ओके. कंटिन्यू शेवटपर्यंत जायचंय. चैतन्य चरित्रामृतात मध्यलीलेत सांगितले आहे की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू व्रजभूमीच्या दर्शनार्थ प्रथम आले तेव्हा त्यांना राधाकुंडाचे नेमके स्थान सापडत नव्हते. याचा अर्थ असा होतो की चैतन्य महाप्रभू राधाकुंडांचे निश्चित स्थान शोधित होते. शेवटी त्यांना ते पवित्र ठिकाण सापडले आणि तेथे एक लहानसा तलाव होता. त्यांनी त्या लहान
तलावात स्नान केले व आपल्या भक्तांना सांगितले की वास्तविक राधाकुंड तेथेच आहे. त्यानंतर रूप आणि रघुनाथ इत्यादी 6 गोस्वामींच्या नेतृत्वाखाली श्री चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांनी तो तलाव खणला व सध्या तेथे राधाकुंड नावाचा मोठा तलाव आहे. श्री चैतन्य महाप्रभूंना राधाकुंडाचा शोध लावावा अशी तीव्र इच्छा होती आणि म्हणून श्रील रूप गोस्वामींनी राधाकुंडाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. मग राधाकुंड सोडून इतर ठिकाणी राहण्याचा प्रयत्न कोण करेल? दिव्य बुद्धिमत्तेचा कोणीही मनुष्य असे करणार नाही. परंतु राधाकुंडाचे महत्त्व इतर वैष्णव संप्रदायांना समजता येणार नाही. तसेच श्री चैतन्य महाप्रभूंची भक्ती करण्यात त्यांना सारस्य वाटत नाही. असे लोक राधाकुंडाचे आध्यात्मिक महत्त्व आणि दिव्य स्वरूप समजू शकत नाही. म्हणून गौडीय वैष्णव आणि भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचे अनुयायीच विशेष करून राधाकुंडांची आराधना करतात. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. फार फार धन्यवाद. माझा आवाज येतो परत एकदा सगळ्यांना? ओके, थँक्यू. तर सगळ्यात पहिलं श्रील प्रभुपाद या तात्पर्यामध्ये लिहितात की वैकुंठ काय आहे किंवा श्रेष्ठतमचा स्तर प्रभुपाद इथे लिहित आहेत. आता हे जे 3 श्लोक आहेत, जसं काल आपण चर्चा केली की सर्वप्रथम वैदिक भक्ती आणि वैदिक भक्तीचं ज्यावेळी आपण गहनतेने पालन करतो त्यावेळी व्यक्ती रागानुग स्तरावर पोहोचतो आणि रागानुगा स्तराच्या पुढचा जो स्तर आहे तो रागात्मिकाचा स्तर आहे. म्हणजे भगवंताच्या डायरेक्ट पार्श्वदांमध्ये हा रागात्मिका स्तर आपल्याला आढळतो. आणि म्हणून जर एखादा साधक रागात्मिका स्तराला बघून वैदिक नियमाचं काटेकोरपणे पालन केल्यानंतर तो रागानुगा स्तरावरती पोहोचतो. आज इथे प्रभुपाद मग इथे लिहित आहेत की धामामध्ये श्रेष्ठ कोणतं धाम आहे याविषयी प्रभुपाद लिहित आहेत. सगळ्यात पहिलं प्रभुपाद लिहित आहेत की वैकुंठ श्रेष्ठ आहे. आपण त्याचा एक चढता क्रम पाहणार आहोत आणि एक भौतिक जगापासून सुरुवात करणार आहोत. पहिलं वैकुंठ, वैकुंठाच्या वरती आहे आध्यात्मिक जगतामध्ये गोलोक वृंदावन. या गोलोक वृंदावन मध्ये 3 भाग आहेत. एक आहे मथुरा, दुसरा आहे द्वारका आणि तिसरा आहे गोलोक वृंदावन. आणि या गोलोक वृंदावन मध्ये 2 भाग येतात. एक भाग आहे व्रज वृंदावन, जिथे श्रीमती राधाराणीचे पार्षद मंजिरी गोपी ज्या भावनेमध्ये भगवंताची सेवा करतात त्या भावनेमध्ये ते तिथे पोहोचतात. आणि दुसरा जो भाव आहे तो आहे मायापूर धाम, जिथे चैतन्य महाप्रभूंचे पार्षद नित्य गौर कथा किंवा गौर लीलांचं स्मरण करून ते त्या धामाची प्राप्ती करू शकतात. तर हा चढता क्रम आहे. आता आपण त्या भौतिक जगामध्ये येऊ. सगळ्यात पहिलं भौतिक जगत आहे. तर हे भौतिक जगत भगवंताने का बनवलेलं आहे? ममे वांशो जीव लोके जीवभूत सनातन. ज्यावेळी जीवाला भोग करण्याची इच्छा झाली त्यावेळी जीवात्मा या भौतिक जगामध्ये भगवंतांना सोडून आलेला आहे. इच्छा द्वेष समुक्तेन द्वंद्वे मोहेन भारता. हे भौतिक जगत कशा प्रकारे एका जेल प्रमाणे आहे. जसं आता मोठ्या शहरामध्ये उदाहरणार्थ नाशिक असेल किंवा कलकत्ता असेल, तर कलकत्ता ही मोठी सिटी आहे, परंतु किंवा मुंबई ही मोठी सिटी आहे. त्याच्यामध्ये जेलमध्ये किती कैदी असतील? फार तर 1-2-4% जेलमध्ये कैदी असतील. परंतु त्यामुळे भौतिक जगत बाहेरचं जे जगत आहे, ट्रेन चालणं, बसेस चालणं किंवा हॉटेल चालणं, हे काही बंद झालेलं नाही. तसंच हे भौतिक जगत एक जेल आहे आणि भगवंताशी द्वेष करून आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत. या भौतिक जगामध्ये दुर्भाग्यवश व्यक्ती जो आहे जितका मोठा होईल तितका तो समजतो की मी फार मोठा आहे, मी फार प्रगत आहे. परंतु दुर्भाग्यवश तो या भौतिक जगामध्ये जसं जन्मठेप एखाद्याला मिळाली नाही का, तर तो जास्त पतित किंवा जास्त भयानक कैदी आहे. त्याच प्रकारे या भौतिक जगामध्ये जो मोठा पद किंवा ऐश्वर्याचा अभिमान करतो तो या भौतिक जगामध्ये सगळ्यात जास्त दिवस राहणारा कैदी आहे. तर हे भौतिक जगत आहे. या भौतिक जगामध्ये
6 विकारांचा प्रभाव होतो, 3 गुणांचा प्रभाव होतो. त्यानंतर हे भौतिक जगत जे ते शाश्वत आहे. मग या भौतिक जगाच्या वरती आहे जसं वैकुंठ जगत. या भौतिक जगाच्या वरती आहे वैकुंठ जगत मानलं जातं. जे वैकुंठ जगत आहे ते 3 गुणांच्या परे आहे, 3 तापांच्या परे आहे. या वैकुंठामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी नाही. 6 विकार जे आहेत ते आपल्याला इथे प्राप्त होत नाहीत. आणि ऐश्वर्य भावामध्ये वैकुंठ जगात भगवंताची सेवा केली जाते. या वैकुंठापेक्षाही या भौतिक जगातलं मथुरा सर्वश्रेष्ठ आहे. प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये लिहितात. कारण मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून मथुरा हे सर्वश्रेष्ठ आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात जन्म कर्म च मे दिव्यम योयम वेत्ती तत्वता. भगवंताचं जन्म आणि कर्म दिव्य आहे. म्हणून भगवंताच्या जन्म आणि कर्माच्या संपर्कात जे काही येतं ते दिव्य आहे आणि म्हणून वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे मथुरा, कारण इथे भगवंताचा जन्म होतो. आणि मग त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे वृंदावन. जे वृंदावन आहे, वृंदावन जसं काल आपण चर्चा केली, यमुनेच्या एका बाजूला 7 वन आहेत, दुसऱ्या बाजूला 5 वन आहेत. आणि वृंदावन सर्वश्रेष्ठ आहे कारण भगवंतानी इथे अनंत लीला केलेल्या आहेत म्हणून वृंदावन श्रेष्ठ आहे. प्रभुपाद पुढे लिहितात की वृंदावन पेक्षाही गोवर्धन सर्वश्रेष्ठ आहे, कारण गोवर्धन वरती भगवंताने अनंत लीला केलेल्या आहेत. विशेषतः प्रभुपाद लिहितात भगवंताने गोवर्धन आपल्या हातावर धारण केलेला आहे. त्याचबरोबर भगवंत आपल्या चरण कमलावरून चरण कमलाद्वारे या गोवर्धनवरती विचरण करतात. भगवंत जे आहे ते गोपींबरोबर लीला करतात. इथे गायींबरोबर भगवंत जे आहेत चरायला जातात. तिथे वेगवेगळ्या गुफा आहेत, तिथे भगवंत जाऊन आपल्या गोप बालकांबरोबर लपाछपी खेळतात. 7 दिवस 7 रात्र गोवर्धनला भगवंतांनी धारण केलेलं होतं. त्यामुळे वृंदावन पेक्षाही गोवर्धन अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून गोवर्धनची तुलना मोराप्रमाणे केलेली आहे. आणि ज्या प्रकारे मोराचे डोळे अत्यंत सुंदर असतात त्या प्रकारे त्याची तुलना केलेली आहे श्री श्री राधा कुंड आणि श्री श्री श्याम कुंड. विशेषतः गोवर्धन पेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे राधा कुंड. आणि तर इथे श्रील प्रभुपाद राधा कुंडाची महिमा सांगतायत, आपण त्याची चर्चा करणार आहोत. परंतु त्याआधी राधा कुंडाची प्राकट्य लीला हे आपल्याला जाणणं महत्वाचं आहे. एक अरिष्टासूर नामक एक असुर वृंदावन मध्ये आला होता आणि हा वृंदावन मध्ये येऊन त्याने बैलाचं रूप घेतलं होतं. ज्यावेळी त्याने बैलाचं रूप घेतलं त्यावेळी असुर रूपामध्ये आल्यामुळे भगवंताने त्याचा वध केला. पण जसा भगवंताने त्याचा वध केला, गोपींनी भगवंतांना दोष द्यायला सुरुवात केली की तुम्ही एका बैलाचा वध केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रायश्चित्त करणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताने सांगितलं की तो असुर होता, मी त्या असुराचा वध केलेला आहे, तो बैल रूपात आला होता. पण नाही, गोपी ऐकत नाही. आणि मग भगवंत विचारतात की मग काय प्रायश्चित्त केलं पाहिजे. त्यावेळी गोपी सांगतात की तुम्हाला सर्व तीर्थांमध्ये स्नान करावं लागेल. तर भगवंत आपलं टाच जमिनीवर आपटतात आणि त्यातून एक कुंडाची निर्मिती करतात आणि भगवंत सर्व देवी देवतांना सर्व तीर्थांना तिथे बोलवतात आणि त्यांच्या समक्ष गोपींच्या समक्ष सर्व तीर्थ तिथे एकत्रित येतात आणि मग भगवंताने सगळे ग्वालबाल त्याच्यामध्ये स्नान करतात. परंतु भगवंत ज्यावेळी स्नान करून श्यामकुंडामधून बाहेर येतात त्यावेळी पुन्हा गोपींना सांगतात की तुम्हाला आम्ही आता दूर ठेवू, कारण तुम्ही एका असुराची साथ घेतलेली आहे. मग गोपी विचारतात की मग आमच्यासाठी काय प्रायश्चित्त आहे. ते म्हणे तुम्हाला आमच्या श्यामकुंडामध्ये स्नान करावं लागेल. परंतु राधाराणी ते ऐकत नाही. राधाराणी आम्ही आमचं सेपरेट कुंड बनवू. आणि मग सगळ्या गोपी आपलं जे कांकण आहे त्या कांकणाने सगळी खुदाई करतात आणि मग मानसी गंगेपासून लाईन लावून सगळ्या जणी एक एक मटकं
त्या कुंडामध्ये ओतण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते कुंड काही भरत नाही. शेवटी भगवान सांगतात की तुम्ही आमच्या कुंडामध्ये येऊन स्नान करा, परंतु गोपी ऐकत नाही. त्या शेवटी भगवंत दयावश सगळे तीर्थ तिथे येतात आणि ते सर्व तीर्थ राधाराणीच्या सेवेसाठी त्या तीर्थामध्ये प्रविष्ट करतात. आणि हे जे आहे ते आहे राधा कुंड. फार महत्वाचं आहे राधा कुंडाचं महत्व. चैतन्य चरितामृत मध्यलीला भाग 18 फार महत्वाचं आहे आपल्याला हे जाणणं. चैतन्य चरितामृत मध्यलीला सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. भाग 18 त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 1 ते 13 या राधा कुंडाचं फार सुंदर महत्व दिलेलं आहे. आपण त्याचा अभ्यास करू शकता, परंतु मी आज थोडेसे अनुवाद त्याचे वाचतो. श्री चैतन्य महाप्रभु प्रेमाष्टक होकर श्री चैतन्य महाप्रभु प्रेमाष्ट होकर नाचते रहते थे, किंतु जब वे आरिड ग्राम में आए तो उनकी बाह्य चेतना जागृत हो उठी. सगळ्यांनी तात्पर्य वाचायचे आहेत. मी म्हणून हे श्लोक कोट केलेले आहेत. चैतन्य चरितामृत अध्याय 18 श्लोक क्रमांक 1 ते 13 त्याचे अनुवाद तात्पर्य तुम्ही वाचायचे आहेत. मी आज अनुवाद वाचतोय. अरिटे राधा कुंड वार्ता पूछे लोक स्थाने, किह नाही कहे संगे नर ब्राह्मण ना जाने. श्री चैतन्य महाप्रभु ने स्थानिक लोगों से पूछा कि राधा कुंड कहाँ है, किंतु उन्हें कोई भी न बता सका. उसके साथ रहने वाला ब्राह्मण भी कुछ नहीं जानता था. तब महाप्रभु समझ गए कि राधा कुंड नामक तीर्थ स्थल लुप्त हो चुका है, किंतु सर्वज्ञ पूर्ण पुरुषोत्तम भगवान होने के नाते महाप्रभु ने 2 धान के खेतों में राधा कुंड तथा श्याम कुंड को खोज निकाले. उनमें बहुत कम जल था, किंतु महाप्रभु ने वहां पर स्नान कर दिया. जब गांव के लोगों ने धान के खेतों के बीच स्थित 2 कुंडों में श्री चैतन्य महाप्रभु को स्नान करते देखा तो वे अत्यधिक आश्चर्य हुए. तब महाप्रभु ने राधा कुंड की स्तुति की है. समस्त गोपियों में राधा रानी सर्वाधिक प्रिय है. इसी तरह राधा कुंड भी भगवान को अत्यंत प्रिय है, क्योंकि यह श्रीमती राधा रानी को अत्यंत प्रिय है. जिस प्रकार श्रीमती राधा रानी भगवान कृष्ण को अत्यंत प्रिय है, उसी प्रकार उनका सरोवर राधा कुंड भी उन्हें अत्यधिक प्रिय है. समस्त गोपियों में श्रीमती राधा रानी निश्चित रूप से अत्यंत प्रिय है. इस कुंड में भगवान कृष्ण तथा श्रीमती राधा रानी नित्य प्रति जल विहार किया करते थे और इसके तट पर रास नृत्य करते थे. जो कोई इस कुंड में एक भी बार स्नान करता है, उसे भगवान कृष्ण श्रीमती राधा रानी जैसे ही प्रेम प्रदान करते हैं. परंतु राधा कुंड मध्ये स्नान करण्यासाठी आपल्याला उच्चतम स्थिती हवी आहे. जर ती उच्चतम स्थिती नसेल तर तो अपराध होईल. म्हणून आपल्याला गुरुच्या आज्ञेवरूनच धामामध्ये गेल्यानंतर राधा कुंड मध्ये स्नान करणं अनिवार्य आहे. राधा कुंड का आकर्षण श्रीमती राधा रानी के ही समान मधुर है. इसी तरह राधा कुंड की महिमा श्रीमती राधा रानी की महिमा के ही समान महान है. राधा कुंड अपने अद्भुत दिव्य गुणों के कारण कृष्ण को श्रीमती राधा रानी के ही समान प्रिय है. इसी कुंड में सर्व ऐश्वर्यमान भगवान श्री कृष्ण ने श्रीमती राधा रानी के साथ अत्यंत आनंद पूर्वक दिव्य लीलाएं की. जो भी राधा कुंड में एक बार स्नान करता है, वो श्री कृष्ण के प्रति राधा रानी के प्रेमाकर्षण को प्राप्त करता है. भले इस लोक में ऐसा कौन होगा जो श्री राधा कुंड की महिमा तथा मधुरिम का वर्णन कर सके. श्री चैतन्य महाप्रभु ने राधा कुंड की स्तुति की. प्रेमावेश में अभिभूत होकर वे राधा कुंड के किनारे भगवान द्वारा संपन्न की गई लीलाओं का स्मरण करके नृत्य करने लगे. इसके बाद चैतन्य महाप्रभु ने राधा कुंड की मिट्टी से अपने शरीर पर तिलक लगाया और बलभद्र भट्टाचार्य के सहायता से कुंड से कुछ मिट्टी एकत्र की तथा उसे अपने साथ लेते चले गए. राधा कुंड से श्री चैतन्य महाप्रभु सुमन सरोवर गए.
जमुने वहां से गोवर्धन पर्वत देखा तो प्रसन्न होकर विवल उठ गए. तर हे आहे राधा कुंडची महिमा. म्हणून राधा कुंड हे साधारण नाहीये, तर हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च राधा राणीचं जलमय प्रेम आहे. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये जसं ज्यावेळी प्रभुपाद काही शिष्यांबरोबर आले होते त्यावेळी सगळेजण आनंदात झाले आणि स्नान करण्यासाठी जाणार, तर प्रभुपादांनी त्यांना थांबवलं आणि प्रभुपादांनी त्यांना बरंच मार्गदर्शन केलं की अशा प्रकारे आपण राधाकुंडचा अपमान केला नाही पाहिजे. आणि म्हणून साक्षात भगवंतांनी राधाकुंड आपल्यासाठी प्रकट केलेला आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, राधाकुंड प्रकट केल्याबद्दल चैतन्य महाप्रभूंप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि त्यांना प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला उच्च रस प्राप्त व्हावा, हीच आपण प्रार्थना केली पाहिजे. ते राधाकुंड एक आणि साधारण नाही, तर राधाकुंड हे साक्षात श्रीमती राधाराणीचं दिव्य प्रेम आहे. आणि म्हणून आपण राधाकुंडाची फार दक्षतापूर्वक काळजी घेतली पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थना त्याच वेळी होऊ शकते ज्यावेळी आपण कृतज्ञ राहू. आणि श्रील प्रभुपादांच्या तात्पर्याचं हेच विस्तृत मत आहे की भौतिक जगापेक्षा वैकुंठ श्रेष्ठ आहे, वैकुंठापेक्षा मथुरा श्रेष्ठ आहे, कारण भगवंताचा जन्म झालेला आहे. मथुरापेक्षा वृंदावन श्रेष्ठ आहे, वृंदावनपेक्षा भगवंतांना गोवर्धन श्रेष्ठ आहे, आणि गोवर्धनपेक्षाही राधाकुंड अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी, कारण भगवान श्रीकृष्णांनी आणि राधाराणीने या राधाकुंडाच्या तटाभोवती अनंत लीला केलेल्या आहेत, म्हणून साक्षात चैतन्य महाप्रभूंनी या राधाकुंडाचा शोध लावलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या राधाकुंडाप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे. असा हा पहिल्या 9व्या श्लोकाचं महत्व आहे. आता आपण 10व्या श्लोकाची चर्चा करणार आहोत. खरं तर चैतन्य महाप्रभूंनी कसे या धामाची किंवा राधाकुंडाची शोध लावला हे आपण चैतन्य चरितामृत त्याच्यामध्ये लिहिलेलं तात्पर्य आहेत. 1 ते जवळजवळ 15 श्लोकामध्ये तात्पर्य आहेत. हे सगळ्यांनी वाचायचं आहे. श्लोक क्रमांक 10. कामेभ्य परतो हरे प्रेतया व्यक्तियुज्ञानीन स्थेभो ज्ञान विमुक्ता भक्ती परम प्रेमा का निष्ठस्तता तेभ्यस्था पशुपालक पंकज स्तभ्योपि साराधिका प्रेष्टा तद्विदीयं तदीय सरसितां नाश्रयतं पुती. भाषांतर. शास्त्रात असे म्हटले आहे की सर्व प्रकारच्या सकामकर्मी लोकांमध्ये ज्याला उच्चतर लोकमूल्याचे प्रगत ज्ञान प्राप्त झालेले आहे, जो भगवान हरींना विशेष प्रिय आहे, या लोकांना ज्ञानी म्हणतात. आणि अनेक ज्ञानींपैकी जो ज्ञानाच्या बळावर खरोखरच मुक्त झालेला आहे, तो कदाचित भक्तिमय सेवेस प्रारंभ करू शकतो. तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, तथापि त्याने प्रत्यक्षात विशुद्ध कृष्णप्रेम प्राप्त केले आहे. तो ज्ञानमुक्त व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. उच्चतर भक्तामध्ये गोपिका श्रेष्ठ आहे, कारण त्या गोपाळ कृष्णावर सदैव आश्रित असतात. सर्व गोपींमध्ये श्रीमती राधाराणी श्रेष्ठ आहे, कारण ती श्रीकृष्णांना सर्वाधिक प्रिय आहे. तिचे कुंड हे भगवान श्रीकृष्णांना तिच्या इतकेच प्रिय आहे. तर मग राधा कुंडाच्या तटावर निवास करण्यास आणि आनंद भक्तिमय भावनेने भरलेल्या चिन्मय शरीराद्वारे प्रेरित होऊन श्री श्री राधा गोविंद या दिव्य युगलांची प्रेममयी सेवा करण्यास कोण नकार देईल. या ठिकाणी दिव्य युगलाच्या अष्टकालीन लीला नित्य घडत असतात. खरोखर राधाकुंडाच्या तटावर भक्तिमय सेवा करणारे भक्त ब्रह्मांडामध्ये सर्वाधिक भाग्यवान आहेत. तात्पर्य कोण वाचेल? रश्मी माताजी. रश्मी माताजी. हरे कृष्ण प्रभू. यस माताजी. या क्षणी जवळजवळ सर्वजण कोणते ना कोणते सकाम कर्म करण्यात मग्न आहेत. ज्यांना कर्म करून भौतिक लाभ मिळवण्याची इच्छा असते त्यांना कर्मी म्हणतात. या भौतिक जगातील सर्व जीव मायावश झालेले आहेत. याचे वर्णन
विष्णू पुराणामध्ये 6.7.61 पुढील प्रमाणे केले आहे. विष्णू शक्ती हा पराप्रोक्ता यत्र ज्ञाने तथा विद्या कर्म भोग संज्ञा तृतीय शक्ती येस माताजी, कंटिन्यू. ऋषींनी भगवंतांच्या शक्तीचे 3 प्रकारात विभाजन केले आहे आणि ते प्रकार म्हणजे आध्यात्मिक शक्ती, तटस्थ शक्ती आणि मायाशक्ती. मायाशक्ती किंवा भौतिक शक्ती ही तिसऱ्या श्रेणीची शक्ती, तृतीय शक्ती समजली जाते. मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेली जीव डुकरा कुत्राप्रमाणे केवळ इंद्रिय भोगाकरिता काबाड कष्ट करतात. तरी देखील या जीवनात किंवा पुण्यकर्मे करून पुढील जीवनात वेदांमध्ये वर्णलेले यज्ञ करण्याकडे काही कर्मी आकर्षित होतात. अशा प्रकारे त्यांच्या पुण्याईच्या बळावर त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. वास्तविक जे लोक वैदिक आदेशांचे काटेकोर पालन करून यज्ञ करतात त्यांना चंद्रलोक किंवा त्यापेक्षाही श्रेष्ठ लोकाची प्राप्ती होते. भगवद्गीतेत 9.21 मध्ये सांगितल्याप्रमाणे क्षीणे पुण्य मर्त्यलोक विशंती त्यांची त्यांची तथाकथित पुण्याई संपल्यावर त्यांना परत मर्त्यलोक किंवा पृथ्वीवर पाठविले जाते. असे लोक पुण्य कर्माच्या बळावर जरी स्वर्गामध्ये जाऊन हजारो वर्षापर्यंत सुखोपभोग घेत असले तरी त्यांच्या पुण्याईचा क्षय होतोच. ते भूतलावर परतून येतात. पाप अथवा पुण्य करणारा सर्व कर्म जनांची हीच स्थिती आहे. या पृथ्वीवर आपल्याला अनेक व्यापारी, राजकीय पुढारी व इतर लोक आढळतात आणि त्यांना केवळ भौतिक सुखातच स्वारस्य असते. ते पाप पुण्याचा जराही विचार न करता पैसे मिळवण्याच्या मागे असतात. अशा लोकांना कर्मी किंवा भोगवादी म्हणतात. कर्मी लोकांपैकी काही विकर्मी लोक असतात आणि ते वैदिक आदेशांना झुगारून देतात. वैदिक ज्ञानाच्या आधारावर कर्म करणारे सकाम कर्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याकरता आणि त्यांच्याकडून वर प्राप्तीकरता यज्ञ करतात. अशा प्रकारे त्यांना उच्च लोकाची प्राप्ती होते. असे कर्मीजन विकर्मींपेक्षा श्रेष्ठ असतात, कारण ते वेदांच्या आदेशांचे पालन करतात आणि ते कृष्णांना निश्चितच प्रिय असतात. भगवद्गीतेत 4.11 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. तांस्तथ्यहम्. ज्या प्रमाणात मनुष्य मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याला फळ देतो. श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की ते भक्तांच्या इच्छा तर सोडाच, परंतु कर्मी व ज्ञानी लोकांच्या इच्छाही पूर्ण करतात. कर्मी जनांना स्वर्ग लोकाची प्राप्ती झाल्यानंतरही जर सकाम कर्माविषयी आसक्ती असली तर मृत्यूनंतर त्यांना नवीन भौतिक देह धारण करावा लागतो. एखाद्याने पुण्य कर्म केल्यास त्याला स्वर्ग लोकात एका देवाचे शरीर मिळते किंवा तत्सम उच्च श्रेणीचे भौतिक सुख मिळते. उलट पक्षी पाप कर्मे करणाऱ्यांचे पतन होते व त्यांना पशु, वृक्ष किंवा वनस्पती म्हणून जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे विकर्मी अर्थात वैदिक आदेशांचे पालन न करणाऱ्या दुराचारी लोकांची विद्वान ऋषी मुनी प्रशंसा करीत नाहीत. श्रीमद माताजी, फार फार धन्यवाद. तर सांगितलेले थँक्यू माताजी, धन्यवाद. तर फार महत्वाचं तात्पर्य आहे. प्रभुपादांनी याच्या आधी राधाकुंडाचं महत्व सांगितलं आणि आता राधाकुंड आपण मागच्या श्लोकाच्या एंडला चर्चा केली की आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण चैतन्य महाप्रभूने आपल्याला हे दिव्य स्थान दिलेलं आहे. तर आता प्रभुपाद इथे करतायत कर्मी, सकाम कर्मी, विकर्मी, ज्ञानी, भक्त आणि टॉपमोस्ट भक्त याचं विश्लेषण प्रभुपाद या तात्पर्यामध्ये करतायत आणि आपल्याला की नक्की काय करायचं आहे ते प्रभुपाद आता या श्लोकामध्ये आपल्याला सांगणार आहेत. तर सगळ्यात पहिलं प्रभुपाद इथे कर्मीची व्याख्या लिहितात. कर्मी म्हणजे कोण? की मायेच्या प्रभावाने. म्हणून प्रभुपाद या श्लोकामध्ये खाली अविद्या हा शब्द लिहित आहेत. अविद्या
म्हणजे मायेचा प्रभाव. तर मायेच्या प्रभावाने जीव जो आहे तो भौतिक लाभ मिळवण्याची इच्छा करतो. या शरीराला किंवा इंद्रियांना संतुष्ट ठेवण्यासाठी तो भौतिक लाभ प्राप्त करण्याची किंवा लाभ मिळवण्याची इच्छा करतो आणि तो इच्छा करतो त्यानुसार तो कर्मामध्ये गुंततो. या शरीराला इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी जे कर्म करतो मायेच्या प्रभावाने त्याला म्हटलेलं आहे कर्मी. कारण वास्तविकता माया काय करते? माया त्याला मूर्ख बनवते. अविद्या, माया म्हणजे जे नाही आहे ते. आणि जीवात्मा या शरीराला आणि इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी मायेच्या प्रभावामध्ये तो इतका अडकून जातो की त्याला वास्तविकता जीवनाचं उद्देश काय आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून कृष्ण बोलिया जीव भोगवांच्या करे, झपटिया माया पिसाचर धरे. कर्मी म्हणजे तो केवळ शरीरासाठी आणि इंद्रियासाठीच कार्य करतो. पुढे प्रभुपाद लिहितात की भगवंताच्या 3 विशेष शक्ती आहेत. एक आहे अंतरंग शक्ती, दुसरी आहे बहिरंगा शक्ती आणि तिसरी आहे तटस्थ शक्ती. अंतरंग शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी, बहिरंग शक्ती म्हणजे मायादेवी आणि तटस्थ शक्तीमध्ये जीव येतात. तर जीव मायेच्या प्रभावामुळे म्हणजे बहिरंगा शक्तीच्या प्रभावामुळे या भौतिक जगामध्ये काय करत असतात? ते केवळ जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकत असतात. आणि मग कर्म, सकाम कर्म, विकर्म या कर्मामध्ये लागून तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून जातो. आणि प्रभुपाद लिहितात पुढे की जर आपण कर्म केलं, सकाम कर्म केलं, विकर्म केलं तर आपली गती, कारण आपण काल पाहिलं होतं देहांतराची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून आपलं जे अंतकाली जे स्मरण राहणार आहे त्यानुसार आपल्याला पुढचा देह मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला की मायेच्या प्रभावातून बाहेर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मायेच्या कचाट्यात सापडतो जो जीव नाही तो कर्मी. आता सकाम कर्मी म्हणजे काय? सकाम कर्मी म्हणजे तो लाभासाठी, या शरीराच्या भौतिक लाभासाठी वेगवेगळे यज्ञ करतो, दान करतो, काही तथाकथित जप करतो. आणि विशेषतः अशा लोकांना प्रभुपाद लिहितात सकाम कर्मींना तो स्वर्गाची प्राप्ती होते. प्रभुपाद लिहितात तिथे. आणि स्वर्गाची प्राप्ती झाल्यानंतर पुण्यक्षणे मरते लोक विशंती, तो स्वर्गामध्ये जातो. परंतु ते इंद्रिय तृप्ती, अगणित इंद्रिय तृप्ती करतो. म्हणजे जर स्वर्गाचं वर्णन करायचं म्हटलं तर अख्खं एक प्रवचन होईल. स्वर्गामध्ये तिथे मलमूत्र विसर्जित करत नाहीत, तिथे शरीराला घाम येत नाही, गळ्यावरचा माळा फुलांच्या माळा सुकत नाहीत. तसं दिव्य इंद्रिय तृप्ती तिथे असते. आणि तिथे व्यक्ती जातो सकाम कर्म केल्यानंतर. पण जसं पुण्य क्षीण होतं, मरते लोक विशंती, तर तो या पुन्हा भौतिक जगामध्ये येतो. आणि व्यक्ती, हे सकाम कर्माचं लक्षण झालं. आता विकर्म, व्यक्ती जो विकर्म करतो तर हा थोडासा डिफरंट टॉपिक आहे, परंतु मला फार सुंदर आवडला की मनुसंहितेनुसार मनुष्य ज्यावेळी शरीर, वाणी आणि मन हे, आता विकर्मामध्ये म्हणजे वाईट कर्मामध्ये लागणाऱ्या 3च गोष्टी, एक ते शरीर लागेल, एक तर आपलं मन लागेल आणि एक आपली वाणी लागेल. तर जर आपण मनुसंहितेमध्ये लिहिलेलं आहे की जर हे सकाम कर्मामध्ये लावलं तर आपल्याला चांगलं फळ मिळेल स्वर्गामध्ये, आणि जर विकर्मामध्ये लावलं तर आपल्याला वाईट फळ मिळेल. मग सकाम कर्मामध्ये लावल्यानंतर काय मिळालं? स्वर्गाची प्राप्ती आपण पाहिलं. पण विकर्मामध्ये जर लावलं, समजा आपलं मन पापमय कार्यामध्ये लावलं तर मनाद्वारे काय पापकर्म होतात विकर्मामध्ये? जसं दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा, हे मानसिक पाप आहे, ह्याला विकर्म म्हटलेलं आहे. विकर्म म्हणजे केवळ शरीराने कार्य नाही, मनाने, वाणीने आणि कायेने, शरीराने. तर पापमय मानसिक कार्य
काय आहे? दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा किंवा एखाद्याबद्दल हीन विचार करणे, त्याच्याबद्दल चुकीचा विचार करणे, वाईट गोष्टी मनामध्ये ठेवणे, तर हे आहे पापमय मानसिक विचार करणे. त्यानंतर वाणीद्वारा आपण 4 प्रकारचे पाप करतो. मनुसंहितेमध्ये सांगितलेले. आपण एखाद्याला शिव्या देतो, अपशब्द बोलतो किंवा एखाद्याशी खोटं बोलतो, हे वाणीचे पाप आहेत. निंदा करतो, एखाद्या व्यक्तीची आपण निंदा करतो. आणि चौथा आहे प्रजल्प करतो, म्हणजे भक्तिमय जीवनामध्ये येऊन देखील आपण नको त्या गोष्टीची चर्चा करतो. तर हे आहे वाणीचं पाप. आणि शरीराद्वारे होणारे पाप. शरीराद्वारे अगणित पाप होतात, परंतु विशेषतः चोरी करणे, हिंसा करणे किंवा हिंसात्मक व्यवहार करणे आणि परस्त्री किंवा परपुरुष संग करणे, हे आहे शरीराद्वारे होणारे पाप. आणि या पापांचा आपल्या मनावर, शरीरावर, वाणीवर नक्कीच त्याचा परिणाम होतो. प्रभुपाद इथे लिहितात की जर एखाद्याने शरीराद्वारे पाप केले तर पुढचा जन्म त्यांना स्थावर म्हणजे या भूमीवरती त्यांना जन्म मिळतात. प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये लिहितात की त्यांना जे हिंस्त्र पशु आहेत त्या पशुच्या रूपामध्ये त्यांना जन्म प्राप्त होतो. प्रभुपाद इथे लिहित आहेत. उलट पक्षी पापकर्म करणाऱ्यांचे पतन होते व त्यांना पशु, वृक्ष किंवा वनस्पती, तर शरीराद्वारे जे पाप करतात त्यांना स्थावर एका हिंस्त्र पशुच्या रूपामध्ये जन्म मिळतो. वाणीद्वारे जे पाप करतात त्यांना पशु किंवा पक्षी याच्या रूपामध्ये त्यांना जन्म मिळतो. आणि मनाद्वारे जे पाप करतात त्यांना नीच कुळामध्ये जन्म मिळतो, शूद्र कुळामध्ये जन्म मिळतो पुढचा जन्म त्यांना. तर म्हणून आपण जे आहे तर याच्या वरती आपल्याला यायचंय. तर कर्मी, सकाम कर्मी, विकर्मी याच्या वरचा स्तर प्रभुपाद इथे लिहित आहे ज्ञानी. आणि गीतेनुसार भगवंतांना हा ज्ञानी व्यक्ती अत्यंत प्रिय आहे. जो ज्ञानी आहे तो जाणतो की हे भौतिक जगत नश्वर आहे आणि या भौतिक जग काहीच कामाचं नाहीये, मायावत आहे. पण तो भौतिक जगताचं वास्तविकता जाणतो, परंतु ज्ञानी त्याला काय करायचं आहे हे त्याला कळत नाही. म्हणून प्रभुपाद इथे एक सुंदर श्लोक लिहित आहेत. नूनं प्रमत्त कुरुते विकर्म यतींद्रिय प्रीत्य आपनुनोति न साधु मन्ये यत आत्मनोयम मसन्नपि क्लेशद आसदेह. क्लेशद म्हणजे केवळ इंद्रिय तृप्ती करिता कुत्र्या डुकराप्रमाणे कठोर परिश्रम करणारे भौतिकवादी लोक खरे तर वेडेत असतात. केवळ इंद्रिय भोगाकरिता ते सर्व प्रकारची कुकर्म करतात. भौतिक सकाम कर्म बुद्धिमान मनुष्याला मुळीच शोभत नाही, कारण अशा सकाम कर्माचे फळ म्हणून त्याला दुःखमय असे भौतिक शरीर धारण करावे लागते. भौतिक अस्तित्वाला जोडून असलेल्या 3 प्रकारच्या क्लेशातून बाहेर पडणे हे मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट आहे. दुर्दैवी सकाम कर्मी लोक पैसा मिळवण्याकरिता आणि येणकेन प्रकारेनं क्षणभंगूर भौतिक सुख सुविधा मिळवण्याकरिता वेडे झालेले असतात. म्हणून त्यांना नीच योनीत जन्म घेण्याचा धोका पत्करावा लागतो. भौतिकवादी लोक या भौतिक जगात सुखी होण्यासाठी मूर्खांसारखे योजना आखतात. ते असा विचार करत नाहीत की आपण थोडीच वर्ष जगणार आहोत व त्यातील बहुतांश लोक केवळ इंद्रिय तृप्ती करता धनप्राप्ती करण्यातच जाणार आहेत. अशा सर्व कृत्यांचा शेवट मृत्यूमध्ये होतो. भौतिकवादी लोक असा विचार करीत नाही की वर्तमान देह सोडल्यानंतर
आपल्याला नीच पशु, वनस्पती किंवा वृक्ष म्हणून जन्म घ्यावा लागेल. अशा प्रकारे त्यांची सर्व कृत्ये मानव जीवनाची उद्दिष्ट पराभूत करणारे असतात. त्याचा जन्म तर अज्ञानात झालेलाच असतो आणि त्याची विचारधाराही अज्ञानाने भरलेली असते व या अवस्थेत ते विचार करतात की गगनचुंबी इमारती, मोठ्या गाड्या, मान सन्मान या सर्व गोष्टीच्या रूपाने आपल्याला भौतिक लाभ मिळत आहे. त्यांना माहित नसते की पुढच्या जन्मी आपले पतन होईल व आपल्याला सर्व कृत्यांचे एकच फळ मिळेल. पराभव पराभावस्तावद अबोध जात हा श्रीमद भागवताचा निर्णय आहे. म्हणून आपण आत्मतत्व जाणण्याकरता उत्सुक असलं पाहिजे. आत्मतत्वाने आपण जाणले पाहिजे की आपले स्वरूप म्हणजेच भौतिक देह नसून आत्मा आहे. जोपर्यंत आपण या स्तरावर येत नाही तोपर्यंत आपण अज्ञानाच्या स्तरावर असतो. केवळ इंद्रिय तृप्तीच्या संतोषाकरिता आपण मौल्यवान वेळ व्यर्थ घालवणाऱ्या हजारो नव्हे तर लाखो लोकांपैकी कदाचित एखादा मनुष्य ज्ञानाच्या स्तरावर येतो व त्याला जीवनाची उच्चतर मूल्य समजतात. अशा व्यक्तीला ज्ञानी म्हणतात. ज्ञानी मनुष्य जाणतो की सकाम कर्म आपल्याला भवबंधनात टाकतील आणि त्यामुळे आपल्याला एकामागोमाग एक भौतिक शरीर स्वीकारित राहावे लागेल. श्रीमद भागवतातील शरीरबंध या शब्दाने सुचवल्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य इंद्रिय सुखाची कामना करतो तोपर्यंत त्याचे मन सकाम कर्मात लिप्त राहते आणि त्यामुळे त्याला सतत पुनर्जन्म होत राहतो. अशा प्रकारे प्रभुपाद इथे फार सुंदर लिहित आहे की जो ज्ञानी आहे त्याला कळतं की भौतिक जगत नश्वर आहे आणि म्हणून तो या भौतिक जगात राहत नाही. ज्ञानी विचार करतो की मला कुठेतरी, तर ज्ञानीची समस्या काय आहे की त्याला भगवंताप्रती आकर्षण नसतं. ज्ञानी दोन ठिकाणी डिवाइड होतो, दोन भागामध्ये ज्ञानी डिवाइड होतो. एक होता मायावादी, मग त्याच्यामध्ये जे जाणतात भौतिक जगत नश्वर आहे, एक दिवशी संपणार आहे, हा देह संपणार आहे. मग आत्म्याच्या कल्याणासाठी त्याला योग्य मार्ग न माहिती असल्यामुळे तो एक बनतो मायावादी. मायावादी म्हणजे काय, तो भगवंतांच्या ज्या दिव्य लीला आहेत किंवा भगवंताचा जन्म आहे हे सगळी माया समजतो, त्यांना म्हणतात मायावादी. तर एक ज्ञानी व्यक्तीचा ग्रुप मायावादी या भागाकडे वळतो आणि शेवटी हे लोकही संतुष्ट होत नाहीत. आणि दुसरे आहेत ब्रह्मवादी. ब्रह्मवादी म्हणजे भगवंताचं जे तेज आहे, जसं सूर्य आणि सूर्याचे जे किरण आहे, तर ब्रह्मवादी जे आहेत ते काही जे ज्ञानी आहेत तर त्या ब्रह्मणकडे म्हणजे भगवंताच्या दिव्य तेजाकडे आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये समरस होण्याचा प्रयत्न करतात. त्यांना म्हणतात ब्रह्मवादी. जर श्रीमद भागवतमचा आपण अभ्यास केला असेल तर शुकदेव गोस्वामी हे ब्रह्मवादी होते. आता मायावादी आणि ब्रह्मवादीमध्ये फरक काय, तर मायावादी भगवंताप्रती अपराध करतात, ब्रह्मवादी भगवंताप्रती अपराध करत नाहीत. म्हणून यत कदाचित जर भगवंताची कृपा झाली, वैष्णवांची कृपा झाली तर त्यांना भगवंतांची भक्ती मिळणं अत्यंत सोपं होऊन जातं. म्हणून ज्ञानी भक्तीचा स्वीकार करत नाही. तर हा जो ज्ञानी आहे तो भक्तीचा स्वीकार कधी करतो? प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये पुढे लिहित आहेत. कोण वाचेल पुढे? यस, मी जिथपर्यंत वाचलो इथून पुढे कोण वाचेल? अशा प्रकारे ज्ञानी मनुष्य. कविता माताजी. माताजी तिथं स्पीकर चालू करा, स्पीकर चालू नाही. हा, अशा प्रकारे ज्ञानी मनुष्य कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तो इंद्रिया भोग देणारे अंध कर्मापासून निदान परावृत झालेले असतो. या प्रत्यक्ष भगवंतांचा निर्णय आहे. तथापि कर्मी लोकांच्या अज्ञानापासून जरी ज्ञानी मनुष्य मुक्त असला तरी
तोपर्यंत तो भक्तिमय सेवेच्या तत्वावर येत नाही, तोपर्यंत त्याला सुद्धा अज्ञानीच समजले जाते. अशा मनुष्याला ज्ञानी म्हणून स्वीकारलेले असले तरी त्याचे ज्ञानी अशुद्धच समजले जाते, कारण त्याला भक्तिमय सेवे संबंधी काही ज्ञान नसते व त्यामुळे तो भगवंतांच्या कमलांची उपेक्षा करतो. जेव्हा एखाद्या ज्ञानी भक्तिमय सेवेत स्वीकार करतो तेव्हा तो सामान्य ज्ञानी व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरतो. अशा प्रगत मनुष्याला ज्ञान विमुक्त भक्ती परम असे म्हणतात. ज्ञानी कशा प्रकारे भक्तिमय सेवेला स्वीकार करतो याचे वर्णन भगवद्गीतेत 7.19 केलेले आहे. तिथे श्रीकृष्ण म्हणतात की बहुना जन्म नामत्व ज्ञानवान प्रपद्यन्ते वासुदेव समिती महात्मा सुदुर्लभ. सुदुर्लभ. अनेकांनी जन्म आणि मृत्यू नंतर त्याला वास्तविक ज्ञान होते. तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टीच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अज्ञान दुर्लभ असतो. श्रीकृष्णाच्या चरण कमलाची शरणागती पत्करणारा मनुष्य वास्तव बुद्धिमान असतो, परंतु अशा महात्मा फार दुर्मिळ असतो. यस, व्हेरी गुड, थँक्यू माताजी. तर इथे बघा प्रभुपाद ज्ञानीची डेफिनेशन क्लिअर करतायत की बहुनाम जन्मनामते ज्ञानवान प्रपद्यन्ते वासुदेव समिती स महात्मा सुदुर्लभ. की अनेक ज्ञानी मधून बहुनाम जन्मनामते ज्ञानी अनेक प्रकारचे असतात. आणि आपण पाहिलं काही मायावादी होतात, काही ब्रह्मवादी होतात, परंतु ज्या भक्ताला प्रभुपाद पुढे तात्पर्यामध्ये लिहितात नारद मुनी, सनक किंवा चतुष्कुमार या अशा महान भक्तांचा ज्यावेळी त्याला संग प्राप्त होतो त्यावेळी तो भक्तीचा स्वीकार करतो. आणि मग भक्तीचा स्वीकार केल्यानंतर तो काय करतो, भगवंताचा एक उत्तम भक्त बनतो. आणि म्हणून आपण फार भाग्यशाली आहोत. हा विषय आपण का प्रभुपाद इथे लिहित आहे की आपल्याला कळावं की आपण किती भाग्यशाली आहोत आणि आपल्याला काय मिळालेलं आहे. नाही म्हणजे आपल्याला आपण इतके बहुने आहोत आणि आपल्याला चंद्र पकडायला मिळालेला आहे. आपण साधारण नाही. तर म्हणून आपण फार भाग्यशाली आहोत. आपल्याला आपल्या आचार्यांनी फार सुंदर असं प्रेमधन दिलेलं आहे. तर हे आहे ज्ञान कर्मी, सकाम कर्मी, विकर्मी, ज्ञानी. याच्या पुढे आता प्रभुपाद लिहितायत की ज्ञानी जर भक्तांच्या संपर्कात आला तर तो भक्तीचा स्वीकार करतो आणि भक्तीचा स्वीकार केल्यानंतर तो कोणत्या स्थळावर जातो. आणि प्रभुपाद लिहितात की पुढे राधाकुंड काय आहे. प्रभुपाद परत शेवटी तिथे येतील श्रीमती राधाराणी कोणती उच्चतम भक्त आहेत प्रभुपाद इथे येतील. तर म्हणून नीट लक्ष ठेवायचे की आपण किती सौभाग्यशाली आहोत. नाही जर आपलं नाहीतर मग आपण जर या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत, कर्मीच्या कॅटेगरी आहोत, केवळ शरीरासाठीच कार्य करतोय. नाही ते कर्मीची कॅटेगरी झाली, माया आपल्याला अविद्याच्या रूपाने फसवते. दुसरा आहे सकाम कर्मी, भौतिक लाभिच्छेने आपण काम करतोय. नीट लक्षात घ्या, भक्तिमय जीवनामध्ये जरी आपण कृष्ण चेतनेविना कार्य करत असू, म्हणजे जप करतोय पण त्याच्यामध्ये कृष्ण चेतना नाहीये, कीर्तन करतोय परंतु त्याच्यामध्ये कृष्ण चेतना नाहीये, एखादी भगवंताची सेवा करतोय परंतु त्यामध्ये कृष्ण चेतना नाही, तर ते देखील सकाम कर्मामध्ये गुणलं जातं, भक्ती नाही होती. म्हणून आपण जे कार्य करतोय त्याच्यामध्ये आपली चेतना भक्तीमध्ये असली पाहिजे. आपण जे प्रवचन देतोय किंवा जे आपण श्रवण, त्याचा उद्देश काय आहे, उद्देश आहे आपली भक्तिमय चेतना. जर ती नसेल तर हा सगळा भाग जो आहे तो केवळ सकाम कर्मामध्ये येतो. आणि म्हणून आपल्याला कृष्ण भावना भावित, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना, आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये कृष्ण भावना आणायची आहे. आणि मग विकर्माचा स्तर आपण पाहिलेला आहे. विकर्मी म्हणजे जे मनाद्वारे, शरीराद्वारे, वाणीद्वारे पाप कर्म करतात. प्रभुपादांनी लिहिलं. मग आपण या स्तरामध्ये आहोत का? अजूनही. मग आपल्याला राधाकुंड कसं कळेल? नाही सोपा भाग आहे.
की जरी आता आपण भक्तिमय जीवनामध्ये येऊन एखाद्या भक्ताबद्दल आपण मानसिक दोष ठेवतोय, मनामध्ये त्याच्याविषयी काही चुकीचे विचार करतोय, तर मग आपली आध्यात्मिक प्रगती होईल का? नाही होणार. मग राधाकुंड आपल्याला कळेल का? नाही होणार. म्हणून आपल्याला या गुणांपासून वर यायचं आहे. आपण किती भाग्यशाली आहोत, ज्ञानी, ज्यांना माहितीये भौतिक जगत नश्वर आहे, सगळं सोडलेलं आहे, अशांनाही भगवत भक्ती मिळत नाही. बहुनाम जन्मनाम यन्ते ज्ञानवान प्रपद्यन्ते, अशा लाखो लाखो ज्ञानातून एक व्यक्ती भगवंताला शरण जातो आणि अशा व्यक्तीला भगवंत म्हणतात स महात्मा सुदुर्लभ. म्हणजे तुम्ही सगळे महात्मा आहात, सुदुर्लभ महात्मा आहात. तर हेच प्रभुपादांना या तात्पर्यामध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून आपण काय असलं पाहिजे? ग्रेटफुल असलं पाहिजे. पुढे वाचा. पुढे कोण वाचेल? लावण्य श्यामा माताजी. श्रीकृष्णांच्या चरणकमळाची शरणागती. श्रीकृष्णाच्या चरण कमळांची शरणागती पत्करणाऱ्या मनुष्य वास्तविक बुद्धिमान असतो, परंतु असा महात्मा फार दुर्लभी असतो. निर्दिष्ट विधींना अनुसरून भक्तिमय सेवा केल्यावर मनुष्य नारद, सनक आणि सनातन यांच्यासारख्या महान वैष्णवांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करून रागानुग भक्तीच्या स्तरावर येतो. त्यावेळी भगवान त्याला श्रेष्ठ म्हणून स्वीकारतात. म्हणून कृष्ण प्रेमाचा विकास केलेले भक्त निश्चितच श्रेष्ठ आहे. Yes, या very good. सर्व एक मिनिट माताजी, भक्तापेक्षा फार सुंदर मुद्दा आहे इथे. बघा की मी सांगितलं की ज्ञानी मनुष्य ज्यावेळी नारद मुनी सारख्या महान भक्तांचा संग करतो, वैदिक भक्तीचं पालन करतात, त्यावेळी ते कोणत्या स्तरावर येतात? रागानुगा भक्तीच्या स्तरावर येतात. आणि म्हणून आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलं जातं महाजन येन गतास्त पंथा. म्हणून आपल्याला महाजनांच्या पदचिन्हांचं अनुगमन करायचं आहे. तर जर आपण त्याचं केलं, अनुगमन केलं, तर नक्कीच आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू. आणि मग आता प्रभुपाद बघा, वैदिक भक्ती, रागानुगा भक्ती आता इथे सांगितलेली आहे. रागानुगा भक्तीच्या स्तरावर येतो. आणि आता रागात्मिका भक्ती, गोपींची भक्ती. आणि का गोपींची भक्ती उल्लेखनीय आहे, रागात्मिका भक्ती का उल्लेखनीय आहे, प्रभुपाद या शेवटच्या तात्पर्यामध्ये लिहित आहेत. कोण वाचेल? पुढे आता दीपक प्रभू, कंटिन्यू. हा प्रभू, हरे कृष्ण. या सर्व भक्तांपैकी गोपींना श्रेष्ठ समजले जाते, कारण श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त त्यांना इतर काही माहीत नसते. शिवाय ज्या श्रीकृष्णांकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करीत नसत. खरोखर थँक्यू प्रभूजी, फार सुंदर मुद्दा आहे. बघा, का भगवंतांना गोपी प्रिय आहेत? दोन कारण आहेत. प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, का गोपी प्रिय आहेत? पहिलं कारण आहे, श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त त्यांना इतर काहीच माहिती नसे, काहीच माहिती नाही त्यांना. आणि दुसरं की शिवाय त्या श्रीकृष्णांकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करीत नाहीत. म्हणजेच जर आपल्याला टॉपमोस्ट भक्त बनायचं असेल, जर आपल्याला राधाकुंड मध्ये स्नान करायचं असेल, नाही, तर आपल्याला या दोन गुणांचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करावा लागेल. नाहीतर नुसतं राधाकुंड मध्ये जाऊन 3 डुबक्या मारून यायचं आणि भगवंताप्रती प्रेम नाही. इथं भगवंतांना नैवेद्य लावताना कधी लोणचं नाही, कधी पापड नाही, कधी सलाड नाही, कधी स्वीट नाही. जे आपल्याला बनवलं ते भगवंतांना आपण भोग लावतो, तर आहे का आपण त्या स्तरावरती? म्हणून भगवंतांना संतुष्टी हा मूळ उद्देश इथे सांगतायत. पुढे यश प्रभूजी. खरोखर कधी कधी श्रीकृष्ण त्यांच्यापासून दूर जाऊन त्यांना दुःख सागरात लोटत असत, तरी देखील त्या श्रीकृष्णांना विसरू शकत नसत. जेव्हा श्रीकृष्णांनी मथुरेत जाण्याकरिता वृंदावन सोडले, तेव्हा
गोपी अत्यंत व्याकुळ झाल्या आणि त्यांनी आपले उर्वरित जीवन श्रीकृष्णांपासून झालेल्या वियोगामुळे केवळ क्रुंदन करीत व्यतीत केले. याचा अर्थ असा आहे की एका दृष्टीने त्या श्रीकृष्णांपासून कधीच दूर झाल्या नव्हत्या. कृष्ण स्मरण आणि श्रीकृष्णांचा संग यात काहीच भेद नाही. उलट विप्रलब्ध सेवा किंवा श्रीकृष्णांचे दूर राहून केलेले चिंतन हे श्रीकृष्णांची प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षाही फार श्रेष्ठ आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा असेच विरह भावनेमध्ये श्रीकृष्णांचे चिंतन केले. अशा प्रकारे जितक्या भक्तांमध्ये श्रीकृष्णांकरिता विशुद्ध भक्तिमय सेवा विकसित झाली आहे त्यामध्ये गोपिका सर्वात श्रेष्ठ आहेत आणि या गोपिकांमध्ये श्रीमती राधाराणी सर्वात उच्च आहे. कुणीही श्रीमती राधाराणींच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ भक्ती करू शकत नाही. खरोखर स्वयं श्रीकृष्ण सुद्धा श्रीमती राधाराणींचा भाव समजू शकत नाही, म्हणून त्यांना तिचे पद स्वीकारले व तिचे दिव्य भाव समजण्याकरिता ते श्री चैतन्य महाप्रभू म्हणून अवतरले. अशा प्रकारे श्रील रूप गोस्वामींनी क्रमशः असा निष्कर्ष काढला आहे की श्रीमती राधाराणी ही श्रीकृष्णांच्या सर्वोच्च भक्त आहेत व तिचे कुंड हे सर्वोच्च तीर्थस्थान आहे. यात सप्रमाण पुष्टी म्हणून चैतन्य चरितामृतात लघुभाग भागवतामृत उत्तर खंड 45 या ग्रंथातील खाली श्लोक दिला आहे. यथा यथा प्रिय विष्णुस्तथास्य कुंड प्रिय तथा सर्व गोपेषु सैविका रतंत्यवल्लभा. ज्याप्रमाणे श्रीमती राधाराणी भगवान श्रीकृष्णांना अर्थात विष्णूंना प्रिय आहेत, त्याचप्रमाणे राधाकुंड ही त्यांना तेवढेच प्रिय आहे व सर्व गोपीमध्ये केवळ तीच भगवंतांना सर्वात अधिक प्रिय आहे. म्हणून कृष्ण भावनामृतात रुची करणाऱ्या सर्व लोकांनी शेवटी राधाकुंडाचा आश्रय घ्यावा व तिथे जीवनभर भक्तिमय सेवा करावी. उपदेशामृताच्या 10व्या श्लोकाचा रूप गोस्वामींनी सांगितला हाच निष्कर्ष आहे. हा बघा, इथे श्रील प्रभुपाद आता विप्रलंब भाव प्रभुपाद फार सुंदर उदाहरण देतात अनेक ठिकाणी. ज्या प्रकारे एक स्त्री आहे आणि तिचं प्रेम जे आहे तिचे आपल्या पतीवर आहे, परंतु पती दूर देशाच्या सेवेसाठी सीमेवर गेलेला आहे, तर त्या पतीच्या विरहामध्ये तिची पत्नी जगत आहे नाही, तर ते जो विरहाचा जो अनुभव आहे तो अनुभव करणे हे सर्वोच्च प्रेम, हे सर्वोच्च भक्ती चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला होतो का कृष्णाचा विरह, राधाराणीचा विरह नाही? दॅट मूड कम्स इन अवर चॅन्टिंग. कारण भगवंताचं नाव हे भगवंतापेक्षा अभिन्न नाही आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे, नयनम गलद श्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलकैर्निचितं वपू कदा तव नाम ग्रहणे भविष्यती. कधी माझ्या डोळ्यातून अश्रू येतील भगवंता, कधी माझी वाणी गदगद होईल तुमच्या नामाने नाही, कधी होईल ती. म्हणून चैतन्य महाप्रभू क्रंदन करतायत. हा विप्रलंब भाव भगवंताचा आपल्याला नाम जप करताना आला पाहिजे. कारण चैतन्य महाप्रभू भक्त रूपामध्ये आले राधाराणीचा भाव अनुभव करण्यासाठी. तोच भाव आपल्याला नाम जपामध्ये प्राप्त करायचा आहे. आणि मग प्रभुपाद इथे फार सुंदर पद्धतीने लिहितात की श्रीमती राधाराणी ही सर्वश्रेष्ठ भक्त आहे. म्हणून आपण जे आहे की राधाराणी जी आहे तिच्या चरणाशी प्रार्थना केली पाहिजे. आणि मग फार सुंदर श्रील प्रभुपाद शेवटी लिहितात की म्हणून आपण राधाकुंडाच्या तिथे वास केला पाहिजे, राधाकुंडाच्या जवळ वास केला पाहिजे. परंतु तो वास कशाने असला पाहिजे, मनाने की शरीराने? काय? मनाने असला पाहिजे. मग राधाकुंड मध्ये स्नान करताना आपलं मन कुठल्या भावनेत पाहिजे? विप्रलंबा नाही, विप्रलंब या भावनेमध्ये पाहिजे. कधी कृष्ण तुम्ही मला भेटाल नाही,
त्या भावनेमध्ये राधाकुंडामध्ये आपण स्नान केलं पाहिजे. मग राधाकुंडाचा जो आश्रय आपण घेतला पाहिजे शरीराने नाही मनाने. मग आपण कधी आश्रय घेऊ शकतो? जसं एक भक्त होते प्रभुपादांच्या वेळी, त्यांनी वृंदावनचा महिमा ऐकला आणि ते 64 माळा 120 माळा जप करू लागले. भक्ताने त्यांना सांगितलं की तुम्ही इतका जप करू नका. ते म्हणे नाही, मला बाबाजी व्हायचंय. आणि ते राधाकुंडच्या तटावर राहू लागले. 64 माळा 120 माळा जप करू लागले. काही दिवसाने भक्त गायब झाले. मग अनेक महिने गेल्यानंतर एकदा काही भक्त पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरत असताना हे बाबाजी तिथे भेटले. मग सगळ्या भक्तांनी विचारलं, हो तुम्ही तर वृंदावनला होता, माळा जप करत होता, इथे कसं काय आला? आणि मग आता तुम्ही जप किती करता? ते म्हणे माझ्या आयुष्याचा जप मी राधाकुंडवरती केला. तर म्हणून शारीरिक स्तरावरती गेल्यानंतर आपण वृंदावनला जाणू शकत नाही, आपण राधाकुंडाला अनुभवू शकत नाही. आणि आपल्याला फार मोठी उपलब्धी मिळालेली आहे, कारण आपण कर्मी, सकाम कर्मी, विकर्मी, ज्ञानी याच्या पुढे आहोत. आपण भक्त आहोत नाही. आणि म्हणून आपल्याला फार चांगली संधी आहे तो विप्रलंब भाव अनुभव करण्याची. राधाकुंडाच्या तटावरती वास करण्याची. तर तटावरती 2 वेळा किंवा वृंदावनमध्ये आपण 2 गोष्टीद्वारे वास करू शकतो. पहिलं, गुरुची आज्ञा हवी. जर गुरुची आज्ञा असेल, गुरुने मार्गदर्शन केलं, तर मग तो व्यक्ती, मी असे अनेक भक्त पाहिले की जे मॅनेजमेंटमुळे कंटाळले किंवा भक्तांच्या काही समूहामुळे ते कंटाळले आणि राधाकुंडमध्ये जाऊन ते वास करू लागले. पण तिथेही जास्त दिवस टिकले नाही. मग त्यांनी विवाह करून घेतले. म्हणून राधाकुंडाच्या तटावर राहायचं असेल तर गुरुची आज्ञा हवी. आणि दुसरं, एक विशेष सेवेसाठी जर आपल्याला वरिष्ठांनी अपॉइंट केलं तरच आपण वृंदावन किंवा राधाकुंडाच्या तटी राहू शकतो. अन्यथा जोपर्यंत आपल्या चेतनेचा प्रगस्तर होत नाही तोपर्यंत आपण वृंदावनमध्ये न जास्त राहणे. जर जास्त राहिलो आणि जर अपराध झाला, बघा आता दरवर्षी वृंदावनला जायचं म्हणलं की लोकांना कंटाळा येतो. का? कारण ते मनाने वृंदावनला गेलेले नसतात, तर ते शरीराने वृंदावनला गेलेले असतात. म्हणून ज्यावेळी आपण वृंदावनला जातो त्यावेळी लोही बाजारमध्ये न जाता किंवा नाही किंवा त्याचा जास्त आस न ठेवता, लोक पहिल्या दिवशीच विचारतात, प्रभूजी लोही बाजारला डे फिक्स ठेवलाय ना आमच्यासाठी? नाही, डोंबलं सगळं. आता काय होणार आहे तुमचं? भक्ती कुठे, काय मिळालंय? नाही. तर राधाकुंडाच्या तटावरती जाऊन तिथे जप केला पाहिजे. गोवर्धन परिक्रमामध्ये तर क्राईंग मूड आपला असला पाहिजे. तर आपण नक्कीच आपल्याकडून धामवास होईल. आणि ही इच्छा आपल्या मनामध्ये जन्म घेतली पाहिजे. ही आहे भक्तिमय जीवनामधली प्रगती. तशा प्रकारे 10वा श्लोक पूर्ण झालेला आहे. 9व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं राधाकुंड किती श्रेष्ठ आहे, आणि 10व्या श्लोकामध्ये पाहिलं की आपल्याला काय मिळालेलं आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला कृतज्ञ राहणं. हे 2 श्लोकामध्ये आपण पाहिलं. हा 11वा श्लोक आहे. याचा मी आजच थोड्या वेळात मी स्पष्ट करू शकतो, परंतु हा गुह्य आहे आणि फार सुंदर आहे. मी ज्यावेळी याची तयारी करत होतो त्यावेळी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आढळल्या. राधाकुंड श्रेष्ठ का आहे, किंवा राधाकुंडाच्या शेजारी वास का केला पाहिजे, कोण वास करू शकतो, आणि कसे अप्रोच आपण राधाकुंडाला होऊ शकतो. तर या सगळ्या चर्चा आपण येत्या सोमवारी करू, कारण फार महत्वाचा विषय आहे वृंदावन वास. म्हणून 5 पैकी एकामध्ये रुची आपल्याला आली पाहिजे. भक्तांचा संग, नामजप, श्रीमद भागवताचं श्रवण, अर्चविग्रहाची सेवा आणि धामवास. तर तो धामवास, कारण उतार्त वय झाल्यानंतर मग आपल्याला गुरुच्या आज्ञेनुसार धामामध्ये वास करता आला पाहिजे. ठीक आहे, यत कदाचित जर आपल्याला धामामध्ये इच्छा नसेल किंवा तशी परिस्थिती नसेल तर आपण इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन जास्तीत जास्त सेवा तिथे केली पाहिजे, कारण दे आर नॉन डिफरंट ऑफ वैकुंठा. गोलोक वृंदावनपेक्षा ते वेगळे नाहीयेत, म्हणून मंदिरामध्ये जाऊन सेवा केली पाहिजे. तर हा जो श्लोक आहे कन्क्लुडिंग श्लोक,
आपण येत्या सोमवारी पुन्हा त्याची चर्चा करू आणि मग उपदेशामृत हा ग्रंथाला आपण स्वल्प विराम देऊ, कारण याच्यावर जितकी चर्चा करू तितकी कमीच आहे. आणि मग आपण ईशोपनिषद, जर आपण वेळ मिळाला तर ईशोपनिषदची चर्चा आपण सुरू करू. तर कृपा करून सगळ्यांनी ईशोपनिषद ग्रंथ आपल्याबरोबर ठेवायचा आहे. हा भक्तांसाठी फार चांगला आहे, परंतु ईशोपनिषद गुह्य जटिल ज्ञान त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तरी देखील आपण प्रयत्न करू, सुलभ भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करू आपण. तर भेटूया आपण सोमवारी सकाळी. उपदेशामृत श्लोक क्रमांक 11. थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत झालेल्या टॉपिक विषयी कोणाला काही प्रश्न एका ठिकाणी असेल तर विचारू शकता. बसमध्ये येईल. ह्या हरे कृष्णा, कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? हरे Yes, कृष्णा. दीपक प्रभू. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. येस प्रभूजी, माझा आवाज येतोय? हो, येतोय प्रभूजी. बाकीच्या भक्तांना विनंती आहे की त्यांनी माईक बंद करा. प्रभूजी, Yes. तुम्ही ते जीवाचे ज्यावेळेस हे होतं ना, सुनीता माताजी, तुमचं माईक बंद करा जरा. बघा माझा माईक चालू आहे का काय बघू ते मला. हा, येस प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, तुम्ही ते जीवाचं ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन सांगत होते ना, त्यावेळेस तुम्ही एक वर्ड वापरला, सूक्ष्म, खूप सूक्ष्म आहे. तर ते काल तुम्ही एक्सप्लेन पण केलं, पण प्रभूजी थोडंसं अजून एकदा एलॅबोरेट करता का, काय नेमकं त्याच्यावर? देहाची देहस्थानांतराची प्रक्रिया अत्यंत हा, खूप सूक्ष्म आहे. तर सूक्ष्म म्हणजे नेमकं थोडंसं एलॅबोरेट, कारण काल केलं तुम्ही, पण मला त्वरित डिटेल. नाही, फार गरजेचं आहे. कारण बघा, ही जी प्रक्रिया आहे ही आपल्या चेतनेवर निर्धारित आहे की आपली त्यावेळी चेतना काय आहे. जसं गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, किंवा यम यम वापी स्मरणम भावत अंतंते कलेवरम. ज्या भावनेचं आपल्याला स्मरण होईल, म्हणजे आतापर्यंत आपण करोडो जन्म घेतलेले. जसं भगवान प्रभूंनी सुंदर याच्यामध्ये वर्णन दिलं, साधू संघ कॅम्पमध्ये भगवान प्रभू म्हटले की वास्तविकता आपला जो जन्म किंवा आपल्याला जे शरीर मिळतं ते शरीर किती प्रयत्नानंतर मिळतं. जसं आपण एक थेंब म्हणून स्वर्गातून किंवा आपल्या भगवंताच्या धामातून या भौतिक जगामध्ये येतो, इच्छा द्वेष समुक्तेनं. एक पावसाचा थेंब म्हणून येतो, मग तो जमिनीत जातो. मग जमिनीत जीव अनंत काळासाठी पडून राहतो, जोपर्यंत तिथे एखादा गवताचं तृण येत नाही, एखादा वृक्ष येत नाही, एखादा मक्याचं कणीस येत नाही, एखादं ज्वारीचं, गव्हाचं, तांदळाचं कणीस येत नाही, तोपर्यंत जीव तिथे अव्यक्त अवस्थेमध्ये पडलेला असतो. त्या अवस्थेमध्ये मग हळूहळू तिथे पाणी येऊन कोणी पाणी पितं, किंवा कोणी त्या मक्याच्या दाण्यातून कोणाच्या तरी पोटामध्ये जातं. मग समजा एखाद्या कावळ्याच्या पोटामध्ये गेलो, एखाद्या चिमणीच्या पोटामध्ये गेलो, साहजिकच असं होऊ शकत नाही ना की लगेच आपल्याला गर्भधारणा होईल. नाही, तो अंश विष्ठेवाटी पुन्हा जमिनीमध्ये जाऊ शकतो. हजारो अंश येतात त्यांच्या पोटामध्ये, त्यातला एखादा अंश गर्भधारण करेल, बाकी अंश पुन्हा त्या भौतिक जगामध्ये सडतील. पुन्हा मग कालांतराने त्याला कोणीतरी खाईल, पुन्हा तो झुरळाच्या शरीरामध्ये जाईल, कुत्र्याच्या शरीरामध्ये जाईल, ते तिथे विष्ठा करतील. असं करत करत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, एक योनी कोटी कोटी फेऱ्या. आणि अशा कोटी कोटी फेऱ्यानंतर हा मनुष्य देह मिळतो. आणि या मनुष्य देहामध्ये मनाचे संस्कार, प्रभुपाद 8व्या श्लोकामध्ये लिहिलेले आहेत की मनावरचे संस्कार निघणं फार कठीण आहे. आणि म्हणून आपल्याला रात्री स्वप्न आणि मनावरचे संस्कार कधी कळतात, ज्यावेळी एखादी, जसं मला आठवतं, एखादा ऍक्सिडेंट झाला अचानक आणि देह जाण्याची सगळं सुटणे, त्यावेळी आपल्याला काय आठवतं, त्या मनावर जे संस्कार केलेले आहेत तेच आपल्याला आठवणार आहे. आणि यत कदाचित जर आपल्याला आपलं परिवार,
गगनचुंबी इमारती नाही त्या, किंवा काय नाही बंगला, वृंदावन बंगला नाही, नाव वृंदावन आहे पण जर बंगला आठवला तर मुद्दा कळतोय का? म्हणजे फार सूक्ष्म ही देहांतराची प्रक्रिया. त्याच्यामध्ये जसं उदाहरण दिलं जातं, एखादं लहान मूल आहे आणि अंधारामध्ये ते घाबरल्यानंतर आपल्या आईला कसं फिट्ट पकडतं नाही, तसं जर आपल्या मनाची तयारी नसेल, आपल्या चेतनेची तयारी नसेल, तर यमदूतांना पाहिल्यानंतर ते या शरीराला पुन्हा घट्ट पकडतं, म्हणून तगमग होते नाही. आणि मी कुठेतरी भागवत कथेला गेलो होतो, तिथेही एक माऊली येऊन मला म्हणे, प्रभूजी आमचा म्हातारा जात नाहीये का आमची आई जात नाहीये, काय उपाय आहे सांगा नाही. का ती तगमग होते ना, सुटत नाही ना देह, तो आसक्ती एवढी आहे. आणि ती आपल्याला असं वाटतं की अरे नाही, ती तगमग चालू आहे आतमध्ये. तर म्हणून देहांतराची प्रक्रिया फार सूक्ष्म आहे आणि या देहांतराच्या प्रक्रियेमध्ये आपलं चिंतन भगवंतावरती असलं पाहिजे. आणि यात कदाचित जर आपण जीवनभर तयारी प्रामाणिकपणे केली असेल तर नक्कीच त्यावेळी जरी आपण कोमामध्ये गेलो तरी भगवंत आपली कृपा आपल्यावर करतील आणि आपल्याला स्मरणामध्ये आपल्या येतील. पण जर आपण इथे ढिलाढिलाई केली असेल नाही, सकाळी मॉर्निंग प्रोग्रामला गेलो नाही, जबाबदाऱ्या घेतल्या नाही, झाली ना. सदैव सततम चिंतयंतो जर आपण केलं नाही तर मग फार कठीण आहे. म्हणून ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. म्हणून देहांतराची प्रक्रिया. आणि यात कदाचित जर चुकून, इव्हन शास्त्रामध्ये हे सांगितलंय, जर एखादा पुरुष पत्नीवर आसक्त झाला आणि पत्नी पुरुषावर आसक्त झाली तर पुढच्या जन्मात देह चेंज. टिपिकल डेटा. हा, एक कथा आहे राघव ब्रह्मचार्यांची, तुम्ही इंटरनेटवर चेक करा, मी तुम्हाला पाठवतो ते. 1970च्या दशकामध्ये एक ब्रह्मचारी होते आणि या ब्रह्मचार्यांचा 1970-71 मला आता आठवत नाही, तर ते ब्रह्मचारी डेथ झाले आणि डेथ झाल्यानंतर पुन्हा ते रत्नावली का रत्नकांता काहीतरी म्हणून जन्माला आले. आणि जशी जशी मुलगी वाढू लागली तिला आठवण आली की गेल्या जन्मात मी ब्रह्मचारी होतो आणि माझं एका मुलीवर आसक्ती होती आणि त्या आसक्तीमध्ये देह सुटला आणि म्हणून त्या ब्रह्मचारीला मुलीचा देह मिळाला. सत्य घटना, मी तुम्हाला ती लिंक पाठवतो. भक्तिचारू महाराजांची शिष्या झाली, पुढे तो ब्रह्मचारी मुलगी झाली आणि मुलगी मग भक्तिचारू महाराजांची शिष्या झाली. इट इज अ रिअल स्टोरी. जड भरत महाराजांचं उदाहरण आपल्याकडे. म्हणून आपल्याला फार अटेंटिव्हली साधना करावी लागेल, आपल्याला प्रामाणिकपणे भक्तांचा आश्रय घ्यावा लागेल. या 5 पैकी एकामध्ये आपल्याला रुची आली पाहिजे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ती प्रक्रिया आहे प्रभूजी. थँक्यू प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. हरी हरी. अजून कोणाला काही प्रश्न? हरे कृष्ण प्रभू. यस प्रभू, जमाल कृष्ण नाम प्रभू. जसं तुम्ही सांगितलं ना अगोदर, मनाद्वारे शरीराद्वारे समजा शरीराद्वारे पाप जर केलं तर ते हिंसा प्राण्यामध्ये जन्म घ्यावा लागतो आणि मनाद्वारे पाप जर केलं तर शूद्रकुळात जन्म घ्यावा लागतो. तर असंही म्हटलं गेलं एका कलियुगामध्ये तुम्ही मनाद्वारे जर पाप केलं तर ते पाप गणलं जात नाही. आणि मनाद्वारे जर तुम्ही एखादं म्हणजे पुण्यात जर केलं काम, आपण म्हणलं काय यार मला भगवंतांना भोग लावायचा होता, भोग लावायचा मला, पण तुमच्याकडे काही सामग्री नाही, पण तुम्ही मनाद्वारे तुम्ही ते लावू शकता तर भगवंत स्वीकारता. काय ते पाप तर कलियुगामध्ये सांगितलं नाही, तर मनाद्वारे तुम्ही जर एखादं पाप कार्य केलं ते पकडलं जात नाही. बरोबर आहे. राघव ब्रह्मचारीचीच कथा आहे. त्याने मनाद्वारे एकदा पाप नाही केलं, त्याच्यावर चिंतन कंटिन्यू केलं. म्हणून शास्त्र म्हणतं की मनावर जरी एखाद्या वेळी एखाद्या चेतना जरी दूषित झाली तर त्याच्यातून तो आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. ती प्रॅक्टिस भगवंत बघता. पण जर आपण केवळ त्याचंच चिंतन करत राहिलो तर एक दिवशी ते आपल्या शारीरिक कृतीमध्ये पण येतं. आधी वाणीमध्ये येतं आणि मग शारीरिक कृतीमध्ये येतं. म्हणून आपल्याला मनावर संयम ठेवला पाहिजे की कंटिन्युअसली ती मानसिक चूक आहे, मानसिक पाप आहे, त्याला काय होत नाही म्हणून आपण जर ते करत राहिलो
तर मग त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. याचं उदाहरण राघवदास ब्रह्मचारी आहे. त्यामुळे एकदा झालं की त्याला निग्लेक्ट करणं, पुन्हा त्याच्यावर म्हणजे ते जसं तो च्युइंगम असतो ना, च्युइंगम, हा यस. तो च्युइंगम असतो ना, त्यातला रस येतो तोपर्यंत चघळतो. आता रस गेला तरी तो चघळत बसतो. तसं एखादी वाईट गोष्ट आपल्या चिंतनामध्ये आली तर त्याचं चिंतन आपण वारंवार न करणे. ठीक आहे. यस थँक्यू गुरुजी. वारंवार केलं की मग ते पाप आपल्या वाणीतून आणि कृतीतून घडण्याची शक्यता असते. ठीक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न? धन्यवाद. हरे कृष्ण. हरे Yes, कृष्ण गुरुजी, Mother. दंडवत प्रणाम. हा यस तुलसी गोपिका माताजी. प्रभूजी, तुम्ही लेक्चर मध्ये सांगितलं की ते ब्रह्मज्योती बद्दल सांगितलं ना, की ब्रह्मज्योती पर्यंत ब्रह्मन. जातात हो. आणि म्हणजे तिथेच असतात. पण जेव्हा शुद्ध भक्ताचा म्हणजे नारद मुनींसारख्या भक्तांचा जर संग मिळाला किंवा काय, तरच ते पुढे जाऊ शकतात किंवा काय. तर प्रभूजी जरा प्लीज थोडस परत एकदा थोडस सांगाल का प्लीज? येस येस, नाईस क्वेश्चन. सिंपल आहे. ज्ञानी दोन प्रकारे त्यांची प्रगती करतात. एक आहे मायावादी बनतात, म्हणजे भगवंताच्या लीला आणि भगवंताचा जन्म हे माया आहे म्हणून काही ज्ञानी त्याच्याकडे आकर्षित होतात. उदाहरणार्थ जे वेगवेगळे काय म्हणतो आपण त्यांना, मायावादी जे आहेत, आता समाजामध्ये शंकराचार्य किंवा हे सगळे मायावादी जे आहेत ते मायावादी बनतात. दुसरे असतात ते भगवंताच्या ब्रह्मज्योतीकडे आकर्षित होतात आणि ब्रह्मज्योतीमध्ये ते विलीन होतात. मग त्याच्यामध्ये ब्रह्मज्योती सच्चिद आनंद, म्हणजे ब्रह्मज्योती कशी आहे, सत आहे, चित आहे, पण त्याच्यामध्ये आनंद नाही. आणि अशा ब्रह्मज्योतीमध्ये ते काही काळ विलीन होतात, परंतु तिथे त्यांना आनंद न मिळाल्यामुळे पुन्हा ते या भौतिक जगामध्ये येतात आणि पुन्हा मग ते भगवंताच्या कृपेने, भक्तांच्या कृपेने यत कदाचित ते भगवंताच्या भक्तीमध्ये लागून ते प्रगती करू शकतात. परंतु विशेषतः हे सांगण्याचं तात्पर्य होतं की दोन्ही जे ज्ञानी आहेत ते अशा प्रकारे विभक्त होतात. परंतु एखादा असा ज्ञानी असेल की ज्याला भौतिक जगत नश्वर आहे कळालं, जर अशा ज्ञानीला भक्तांचा संग झाला तर स महात्मा सुदुर्लभ. मग असा ज्ञानी तो रागानुगा स्तराकडे जाणं अत्यंत सोपं होतं. ज्यावेळी तो सनक किंवा नारद मुनी अशा भक्तांचा संग घेतो, त्यावेळी तो रागानुगा भक्तीकडे जाणं त्याला अत्यंत सोपं होऊन जातं. हे त्या तात्पर्याचं मत होतं माताजी. आलं लक्षात? थँक्यू प्रभूजी. येस. अजून कोणाला काही प्रश्न? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. हा दंडवत प्रणाम माताजी. हॅलो. हा बोला माताजी. प्रभूजी, काल जसं तुम्ही बोलले होते की वृंदावन वास मानसिकरित्या केला तरच त्याचा आध्यात्मिक फायदा आहे, किंवा म्हणजे काल मी जरा गडबडीत होते, आजही आहे, पण मला ते दिवसभर म्हणजे नेमकी सांगायचा उद्देश काय होता की आपण जर मानसिकरित्या गेलो तरच आपल्याला वृंदावन यात्रा घडू शकते. तर म्हणजे शारीरिक रूपाने जातात तर मग समजा एवढी गर्दी असते वगैरे, तर मग त्यांचा काही जाऊन तिथे फायदा होत नाही का आध्यात्मिक, असं मला विचारायचं होतं. कालपासून गोळत होतं मनात, म्हटलं प्रभूजींना विचारावं. होतो, फायदा होतो, नाही अशातला भाग नाहीये. तिथे फायदा होतो माझा कारण प्रश्न समजला का प्रभूजी? हो, आलं लक्षात माताजी. थँक्यू व्हेरी मच माताजी. फार सुंदर प्रश्न आहे की सध्या आपण वैदिक स्तरावर आहोत, वैदिक भक्तीमध्ये आहोत, त्यामुळे आपण धामामध्ये गेलं पाहिजे शरीराने. हा प्रभूजी. हा तुमचा माईक बंद करा माताजी, माईक बंद करा. ओके. तर नक्कीच फार सुंदर प्रश्न आहे. तर धामामध्ये गेलं पाहिजे, परंतु गुरुच्या आदेशानुसार, गुरुच्या मार्गदर्शनाखाली गेलं पाहिजे. जर आपण इंडिपेंडेंटली गेलो तर अपराध होण्याची शक्यता जास्त असते. तर त्यामुळे आपण वैयक्तिक धामामध्ये न जाणं, गुरुच्या मार्गदर्शनाखाली जाणं, आणि तिथे गेलो तर जास्तीत जास्त आपण भगवंतांच्या लीलांचं
स्मरण, कथा, कीर्तन, श्रवण करणे हे अनिवार्य आहे, ना की तिथे अपराध करणे. नक्कीच वृंदावनला गेल्यानंतर भगवंताची दिव्य भूमी आहे, तिथे गेल्यानंतर त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपले आचार्य सांगतात की तिथे जाऊन यत कदाचित जर अपराध झाला तर आपली भक्तिलता नष्ट होऊ शकते. म्हणून गेल्याचा फायदा आहे, परंतु गुरुच्या मार्गदर्शनाखाली तिथे जाऊन गुरुच्या आज्ञेनुसार किंवा गुरुच्या मार्गदर्शनानुसार आपण धामामध्ये वास केला पाहिजे. म्हणून हा धाम अपराध आहेत ते आपण वाचले पाहिजेत. त्याच्यामध्ये बराचसा उलगडा आपल्याला होईल. ठीक आहे. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे.